भारतीय शास्त्रीय संगीताचे विशारद भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1922 रोजी कर्नाटकातील गडक शहरामध्ये झाला। किराणा घराण्यातील पंडित जोशी हे ख्याल आणि भजने गाण्यासाठी प्रसिद्ध होते। संगीतातील योगदानाबद्दल त्यांना 2008 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। पंडित ब्रजमोहन मिश्रा यांना बिरजू महाराज म्हणून ओळखले जाते। 4 फेब्रुवारी 1938 रोजी त्यांचा जन्म झाला। ते प्रसिद्ध भारतीय कथक नृत्यांगन होते। ते शास्त्रीय कथक नृत्यातील लखनौ कालिका बिंदादीन घराण्याचे प्रमुख नर्तक होते। पंडितजी कथक नर्तकांच्या महाराज घराण्यातील एक वंशज होते। गायनावरही त्यांची चांगली पकड होती आणि ते उत्तम शास्त्रीय गायकही होते। त्यांनी कथकसाठी कलाश्रम देखील स्थापन केला। नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर खराब हवामानामुळे विमानसेवा उशिराने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होतीये। नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी निमित्त वेंगुर्ले येथील वाळू शिल्पकार संजू हुले यांनी वेंगुर्ले येथील मांडवी झुलते पूल या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी वाळू शिल्प साकारत आगळेवेगळे अभिवादन केले। छत्रपती शिवाजी महाराजांचा लढवय्या मावळा म्हणून तानाजी मालुसरे यांची ओळख आहे। त्यांचा जन्म 1626 साली गोडवली सातारा येथे झाला, तर मृत्यू 4 फेब्रुवारी 1670 रोजी सिंहगड पुणे येथे झाला। गडचिरोली इथे महामॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। या मॅरेथॉनमध्ये 13,000 नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला। धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने यंदा दुसऱ्यांदा रन फॉर पांझरा या मोहिमेअंतर्गत मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पहाटेपासूनच या स्पर्धेसाठी धुळेकरांनी गर्दी केली होती। जवळपास 13,000हून अधिक धुळेकर नागरिक या रन फॉर पांझरा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते। यावेळी धुळेकरांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत या मॅरेथॉन स्पर्धेचा आनंद घेतला। उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळाची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेमध्ये काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी 4 नोव्हेंबर रोजी हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। रविवारी सकाळी 11:10 ते सायंकाळी 4:10 पर्यंत कुर्ला ते वाशी अपडाऊन मार्गावर मेगा ब्लॉक आहे। या ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर आणि बेलापूर ते सीएसएमटी लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत। पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी फोडलं। जय श्रीरामचा नारा देत भाजपचे कार्यकर्ते विद्यापीठामध्ये पोहोचले आणि त्यांनी हे कृत्य केलं। शाई फेक करत काचेची देखील तोडफोड कार्यकर्त्यांनी केली। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये झालेल्या राड्याप्रकरणी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ललित कला केंद्रामध्ये जब्बी मेट या नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र या नाटकामध्ये सीतेचं आक्षेपार्ह पात्र दाखवण्यात आलं। यावरून अभाविपच्या विद्यार्थ्यांनी नाटक बंद पाडत या प्रकरणी चतुशृंगी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच ललित कला केंद्राच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला। भिवंडी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागाची महानगरपालिका शाळा क्रमांक 24/9 शाळेतील विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत। एकाच इमारतीमध्ये जवळपास 7 महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी या इमारतीमध्ये शिक्षण घेत आहेत। या इमारतीमध्ये मराठी आणि उर्दू अशा दोन्ही विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत। या शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्याच्या मोडक्या टाकीखाली शिक्षण घेण्यासाठी बसावं लागते। उर्दू माध्यमाच्या शाळांच्या इमारती धोकादायक झाल्याने मनपा शाळा क्रमांक 7, 8, 11, 27 आणि 29 या 5 शाळांचे विद्यार्थी एकाच शाळेत शिक्षण घेत आहेत। साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या जळगावच्या अमळनेरमध्ये 2 दिवस 18वं विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलंय। देशभरातून तब्बल 150हून अधिक साहित्यिकांची विद्रोही साहित्य संमेलनासाठी उपस्थिती आहे। एकीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि दुसरीकडे विद्रोही साहित्य संमेलनामुळे अमळनेरमध्ये साहित्यिकांची जुगलबंदी पाहायला मिळते। गैरवर्तनाचा ठपका ठेवून अकोला पोलीस दलातील
सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज लांडगे यांना निलंबित केल्याने अकोला पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे। मनोज लांडगे यांची जालना ते मुंबई संभाव्य पायदळ यात्रा आणि त्यानंतर श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा या काळामध्ये 20 ते 28 जानेवारी पर्यंत सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या सुट्ट्या रद्द केल्या होत्या। या काळामध्ये अति महत्त्वाच्या बंदोबस्तात गैरहजर राहणाऱ्या मनोज लांडगे यांच्यावरती गैरवर्तणुकीचा ठपका ठेवत शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलाय। रागाच्या भरात चाकूने वार करत मित्राची हत्या करण्यात आल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे। सन्यालनगर जवळ रात्री 11 वाजता दरम्यान आरोपी राहुल रामटेके यांनी त्याच्या ओळखीच्या असलेल्या मंगेश मेढे याच्यावरती दारू पिण्यासाठी पैसे मागितले। मंगेशने राहुलला पैसे देण्यास नकार केला। पैसे न दिल्यामुळे रागाच्या भरात राहुलने मंगेशच्या पोटात 2 वेळा चाकूचे वार केले। यामध्ये मंगेश गंभीर जखमी झाला। मंगेशला तात्काळ मेयो रुग्णालयामध्ये हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केलाय। आरोपीला कपिलनगर पोलिसांनी अटक केली आहे। लहान मुलांमध्ये वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि इस्रोने केलेल्या कार्याची माहिती आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी हैदराबाद इथून इस्रो बस गोंदियामध्ये दाखल झाली आहे आणि या बसमध्ये चंद्रयान कसे तयार करण्यात आले आणि कशा प्रकारे त्याला अंतरिक्षमध्ये पाठवण्यात आले याची संपूर्ण माहिती या बसमध्ये देण्यात आली आहे। ही बस पाहण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करत असल्याचं दिसून येत आहे। भारतीय लष्करातील लेह येथील 105 इंजिनियर रेजिमेंटचे जवान संदीप भाऊसाहेब मोहिते मांडवड तालुका नांदगाव इथे राहणारे यांना लेह येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आलं। गावामध्ये राहणाऱ्या लष्करी जवानाला वीरमरण आल्याने मांडवड गावावर शोककळा पसरली होती। मांडवड येथे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळेस मोठ्या संख्येने नांदगाव तालुक्यातील नागरिक उपस्थित होते।